अहो 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली. काय सांगता? नगरमध्ये अजून कोण गाडीत चढणार आणि कोण खाली उतरणार याच्यावरूनच सगळी चर्चा चाललेली आहे. दरम्यान मी इथं खाली आहे आणि मला हे भेटले. नमस्कार. नमस्कार. हे बघितलं का काय चाललंय? हा, मग सगळ्यांनी 5-5 जण बसा, जा तिथं आणि व्यवस्थित जा, व्यवस्थित या. मग कशासाठी पाहिजे हे गोंधळ सगळा इथं? बसा, जा. आणि इलेक्शनचं काय, कुणाला मत द्यावं कुणाला नाही हा तर प्रश्न आमचा राहिला. आम्ही एखाद्याला मत दिलं कत तिकडे उडी मारतो, इकडे उडी मारतो. काय करणार? काय करणार? सामान्य जनतेने काय करायचं? सामान्य जनतेने आमच्यासारख्या रिक्षावाल्यांनी काय करायचं? मग याला येत मला ऊंची दुकान, फिक्का पकवान, खद्दर की लंगोटी, चांदी का पिकदार, 100 में से 80 बेईमान, फिर भी मेरा देश मान. क्या करे साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. क्या बात है. या नोटवरच मी आता आपला नगरचा एपिसोड सुरू करतो. क्या करेगा इंसान, क्योंकि एक मच्छर आदमी को. चलिए मिलते हैं. चला पटापटा गाडी चढून घ्या बरं. एक्सक्यूज मी, एव्हरीबडी सिट देअर. I am talking in English. I am walking in English. I am speaking in English. आयला तुमचे खासदार एवढे इंग्लिश मध्ये बोलतेत राव. तुमचे खासदार इंग्लिश मध्ये बोलतेत म्हणून मी इंग्लिश मध्ये बोलायला सुरुवात केली. तर यू डोंट अंडरस्टँड इंग्लिश. व्हॉट इज दिस? ओके, आय विल टॉक इन मराठी. मंडळी, आपण कुठे आलो तुमच्या लक्षात आलं? आपण आलो नगरमध्ये. नगर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सुजय विखे पाटील उभे आहेत तिथं. मागच्या वेळेस पण ते खासदार होते, बरोबर ना? महाविकास आघाडीकडून निलेश लंके उभे आहेत तिथं, बरोबर. सुजय विखे पाटील म्हणजे विखे पाटील घराण्याचं नाव काय सांगायचं तुम्हाला? राधाकृष्ण विखे पाटील, त्यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील. विखे पाटील एक मोठं घराणं आहे इथलं, राजघराणं, राजकारणातलं घराणं असं म्हणूया. त्यांचे कारखाने आहेत, साखर कारखाने आहेत, त्यांचे एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहेत. स्वतः सुजय विखे पाटील डॉक्टर आहेत. ही टॉक्स इन इंग्लिश, ही वॉक्स इन इंग्लिश. निलेश लंके साहेब राष्ट्रवादीचं तुम्हाला सगळं माहिती. काय झालं चौधरी साहेब? खड्डे? कसं काय खड्डे? एवढा विकास झाला म्हणतात आणि खड्डे कसं काय? हा विकास महानगरपालिका करतात. लोकसभेचा प्रतिनिधी हा बाहेरचा करतो. तो काय करतो? तो बाहेरचे ते काय करतो? दळणवळणाच्या साधनासाठी बाहेरचे रस्ते व्यवस्थित करतो. ताई म्हणल्या गावातले रस्ते ही महापालिका करत असते, बरोबर. आणि बाहेरचे रस्ते हे खासदार लोक करत असतात, बरोबर ना? केलंय का? मग केले ना. पूर्ण दळणवळणाचे रस्ते पूर्ण. आज तुम्ही बायपासला जाऊन बघा कसे रोड केलेत. एकदम गाडी न्यायला गेली की खड्ड्यातून असं, खड्ड्यात सुद्धा असं एक खड्डे सुद्धा दिसणार नाही, असे खड्डे. तुम्ही ठरवा काय. आपण मी खरं सांगतो, आरोप प्रत्यारोप बाजूला राहून द्या. आता आपल्या ड्रायव्हरला सांगा की बायपासला गाडी घाला. हा, तुम्हाला सगळे उत्तर मिळतील. तो रोड खासदार साहेबांनी बनवलेला आहे, कितीतरी 1000 कोटी केलेल्यासाठी. कारण नगर शहरामध्ये महायुतीची सत्ता नाही, नगरमध्ये आघाडीची सत्ता आहे. जर विकास झाला का नाही? विकास झालेला नाही. आता आपण इकडून चाललोय, हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे. तुमची आपली बस जी एबीपी माझाची तीच खडत चाललेली आहे, त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल. आणि लोकप्रतिनिधी जे असतात त्यांचं काम असतं जनतेचे प्रश्न दिल्लीमध्ये मांडायचे, विधान भवनात मांडायचे आणि निधी खेचून आणायचा असतो. तो निधी खेचून आणलेला आहे, तो त्यांनी जाहीर करावा. कसा केलाय, कसा विकास होणार आहे, त्या बाबतीत बोलावं. तुम्हाला काय वाटतं साहेब, काही विकास झाला का नाही? ओबीसी उमेदवार बोला साहेब. दिलीप खेडकर पाहिजे आता. ओबीसी आणि वंचित आघाडीचा उमेदवार आहे. बोला, कोणत्या प्रश्नांवर तुम्ही इलेक्शन लढवणार आहात? मी महत्वाचा जो काही दक्षिण भाग आहे नगर जिल्ह्याचा, तो पूर्णपणे वंचित आहे, मागासलेला आहे आणि याला संपूर्ण जबाबदार हे प्रस्थापित राजकारणी आहेत. तर रस्त्याचा जो काही एक या ठिकाणी मुद्दा निघालेला आहे,
नगर ते पाथर्डी हा रस्ता जवळजवळ 2 वर्ष त्या ठिकाणी रखडलेला होता. त्याच्यामुळे एवढे खड्डे पडले होते की साधारणतः 40 लोकांचा त्या ठिकाणी या खड्ड्यामुळे मृत्यू झाला. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पेपरमधून बातम्या होत्या. हे म्हटले की 2 वर्षात इतके मृत्यू झाले, लेटेस्ट गेले नसेल हे उमेदवार, त्याच्यामुळे यांना माहित नाही. अतिशय सुंदर रस्ता झालेला आहे. पण मला सांगा 40 माणसं गेले हे खरं आहे का? 40 माणसं गेले हे खरं आहे? त्याला खासदार जबाबदार नाही आहे. खासदार राहू द्या, रस्ता करणं खासदाराची जबाबदारी. हे प्रश्न असे मांडून राहिलेत काही का ग्रामपंचायती नगरपालिकेची निवडणूक आहे. एक मिनिट, तर ही इलेक्शन देशाची आहे, देशाचं भवितव्य ठरवणारी इलेक्शन आहे. देश आपला कुठल्या उंचीवर चाललेला आहे, कुठल्या एकदम जगात नाव होतंय देशाचं. आता यांना मुद्दा नाहीये, सगळे रस्ते ओके आहे. सुजय दादांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व क्षेत्रामध्ये विकास केलेला आहे. मी तुम्हाला विकास विचारला, तुम्ही एकच रस्ता सांगितला. आणखी काय झालं सांगतो ना. बेरोजगारीचं काय झालं, ऐका, आरोग्याचं काय झालं. 500 एकर जागा MIDC ला दिली, तिथं MIDC येईल. अत्यंत चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. ज्या नगर पाथर्डी रोडचं हे सांगतात, त्या रोडला 400 बळी गेले. ते लोकनेते निलेश लंके साहेबांनी उपोषण केलं, त्याच्यानंतर तो प्रश्न मार्गी लागला. ज्या रस्त्याने खासदार साहेब दक्षिणेत जाते त्यांच्या घरी, तो रस्ता अजून सुद्धा पेंडिंग आहे, अजून सुद्धा रस्ता होत नाही. खासदार साहेबांच्या घराचा रस्ता पेंडिंग, मनमाड रस्ता अजून पेंडिंग. खासदार साहेबांकडचा रस्ता झालेला 1 लेअर पूर्ण झालाय आणि तो बंद त्याच्यामुळे झालता. केवळ निलेश लंकेनी टक्केवारी पाहिजे म्हणून तो ठेकेदार पळून गेलता, म्हणून तो बंद झालता. आपली बस, माझी विनंती तुम्हाला, पारनेरला घेऊन चलावं, सुपाया बडीशी मध्ये घेऊन चला. सुपाया बडीशी सगळी बंद पडले, बंद पडलेली आहे. महत्वाचा मुद्दा आहे, नगर मनमाड रस्ता 5 वर्षात खासदारांना करता आला नाही, म्हणून खासदार हेलिकॉप्टरनी जायचे. आता रस्ता झाला 900 झाला, म्हणजे ते पण खड्डे, बायपास नाही. महत्वाच्या रस्त्यावर न्या. ज्या रोडला खासदारांचं घर आहे, 900 पेक्षा जास्त लोकांचे तिथं बळी गेलेले. हे शरद पवार गटाचे 2 आमदार आहेत तिथं. शरद पवार अपयश येते. आणि दुसरी गोष्ट, शरद पवार गटाचे आमदार जामखेडला आहे आणि पारनेरला आहे. नगर मनमाड रस्ता नगर शहरातून जातो, तिकडं आता डेटा सांगतो 450 बळी गेलेले. मग 5 वर्षामध्ये तुम्हाला हा रस्ता 2 ठेकेदार पळून का गेले, एवढं उत्तर अपेक्षित. का पळून गेले? आज संग्राम भैया आणि सुजय दादांनी नगर शहरासाठी इतका निधी आणलाय, हे संपूर्ण नगर शहराला माहिती आहे. लोकप्रतिनिधीचं कोणता बी लोकप्रतिनिधी घेतला, लोकसभेतला प्रतिनिधी घेतला, विधानसभेतला प्रतिनिधी घेतला, महानगरपालिकेतला प्रतिनिधी घेतला, झेडपीतला प्रतिनिधी घेतला, त्याला विकास हा करावाच लागतो. आणि जनतेच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्याचा विकास करावा लागतो. पूल केला म्हणजे काय त्यांच्या घरातल्या पैशांनी नाही केला, बरोबर. आपण जो टॅक्स भारतीय राज्यघटनेने या देशाच्या विकासासाठी एक यंत्रणा तयार केलेली आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामपंचायत असते, नगरपालिकेच्या विकासासाठी नगरपंचायत असते, जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद असते, आमदारकीसाठी आमदारकी असते आणि त्यासाठी खासदारकी असते. हा जो आपली जी प्रचार फेरी चालू आहे ही लोकसभेची आहे आणि विषय या ठिकाणी ग्रामपंचायत महानगरपालिकेचे उपस्थित केले जातात. इथं आमच्या नगरकरांची शोकांतिका आहे. जर लोकांना आपले विषय कोणते आहेत आणि आपण कोणत्या विषयावर या ठिकाणी भांडतो हे जर समजत नसेल तर हे अशा किती वाऱ्या केल्या तर आमच्या नगरकरामध्ये कसल्या प्रकारचा बदल होणार नाही. जेव्हा एखादी व्यक्ती आपलं मत मांडत असते तेव्हा बाकीच्या लोकांनी ते ऐकून घेतलं पाहिजे, त्यावर आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे. तुम्हाला लोकशाही अधिकार दिलाय ना, बरोबर. जर असं होत नसेल आणि अशा पद्धतीने होत असेल तर मला तुम्ही सांगा, या एका गाडीत बसलेले 50 लोक एकत्र असेल, बरोबर आहे. तुमचा मुद्दा बरोबर आहे, तुमचा मुद्दा बरोबर आहे. मी असं म्हणतो विकास झाला पाहिजे. आतापर्यंत विकास झाला का? आतापर्यंत लोकसभेच्या दृष्टीनं नगर लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते आहात, बरोबर ना? बरोबर आहे. तुम्हाला हा झाल्याचा वाटतो का? आणि इथून पुढे तुमच्या मनातला विकास काय तेवढं सांगा. नगर शहराचा विकास हा झालेला आहे, तो होत आहे आणि होणार सुद्धा आहे. खासदार म्हणून आणि आमदार म्हणून 5 नाही 5000 काम यायला सांगू शकतो आम्ही. सांगतो घ्या 5 सांगतो, लगेच 5 घ्या ना. खासदार मार्फत उड्डाण पूल झाला, खासदार मार्फत बायपास झाला, खासदार मार्फत नवीन MIDC उभार आधी, खासदार म्हणून नगर शाळा त्यांनी 200 कोटी रुपये आणले. खासदाराविषयी खासदाराचं काम सांगायला अक्षरशः कोणाकडे एकही शब्द नाही.
यांच्या पायाखालची भारतीय जनता पार्टीच्या खासदारकीच्या उमेदवाराच्या पायाखालची जमीन सरकली. इथे चर्चा सुरू झालेली आहे नगरमध्ये. आपण सगळ्यांबरोबर चर्चा करतो. त्या ताई मात्र पहिल्यापासून वंचित राहिलेले आहेत या चर्चेपासून. नमस्कार ताई, तुम्हाला काय बोलायचं, काय मुद्दा मांडायचा आहे? माझा हात माईक नाही घ्यायचा. 3 वर्ष कोरोना काळात गेले, खासदारांना मिळाले 2 वर्ष. खासदारांना हो, म्हणजे सगळ्यांनाच विकास करायला, पंतप्रधानांना. कोरोना काय खासदारांना नव्हता, सगळ्यांनाच नाही ना, मग प्रशासनाकडनं काम मंजूर नाही झाले ना. आणि 2 वर्षात जेवढे पाहिजे तेवढे सुजयदादांनी भरपूर कामं केले, भरपूर काम जबरदस्त. बोला. मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे. या भाजप सरकारला मागच्या 10 वर्षापासून शेतकरी मत देतोय, पण शेतकऱ्याच्या दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कुठल्याही शेतमालाला हमी भाव नाही. मग शेतकऱ्यांनी 10 वर्ष मत देऊन चूक केली का? विकासाच्या बाबतीमध्ये मी एका वाक्यामध्ये सांगेल की मागील 50 वर्षामध्ये काहीच कामं झालेत अशातला भाग नाहीये. पण जखम तुमची अंगठ्याला आणि औषध लावलं जात आहे सेंडीला. जे काही लोकांचे काम खरंच करणं आवश्यक आहे ते होत नाहीयेत. बायपास रस्ता केला जे सांगतायत, तर बाहेरच्या जिल्ह्यासाठी त्याचा उपयोग आहे आणि गावातले ज्यांनी मतदान केलंय ते रस्ते झालेले नाहीये. 5 वर्षामध्ये 8 खुनाचे असे मोठे मोठे गुन्हे दाखल झाले. त्या संदर्भामध्ये एक नागरिक म्हणून खासदारांनी इथले SP सोबत एक आढावा बैठक लावली का इथली गुंडगिरी संपवण्यासाठी? अख्ख्या नगर शहरामध्ये CCTV कॅमेरे बसून गुन्हेगारी संपवून टाकली सगळी. शेतकऱ्यांच्या जमिनी सुपाई एमआयडीसी मध्ये गेल्या. शेतकऱ्याच्या एकाही मुलाला त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय मिळाला नाही. शेतकऱ्याचे मुलं आज त्या एमआयडीसीच्या कंपनीमध्ये वॉचमॅन म्हणून कामाला जातात. पोकलँड यांचं, JCB यांचं, सगळे ट्रॅक्टर यांचे, सगळे मशिनरी यांच्या. आमच्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मात्र जमिनी गेल्या, पण आमच्या एकाही शेतकऱ्याच्या पोराला उद्योग व्यवसाय उभा राहिला नाही. उलट त्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाने घेतलेल्या मुलांचं JCB, पोकलँड हे तहसीलदारला जाऊन पकडायला लावायचं आणि त्याला बेरोजगार करायचं. हे पाप निलेश लंकेंनी केलेलं आहे. निलेश लंके साहेबांनी 1 नंबर एमआयडीसी डेव्हलप केली. त्यांनी काय सांगितलं? एमआयडीसीचं बोलते. आज रांजणगाव असन, पुणे असन, सगळ्यापेक्षा 1 नंबर एमआयडीसी सुपा एमआयडीसी दिले. कारण त्यांनी उद्योजकांना संरक्षण दिलं साहेब. उद्योजकांना संरक्षण दिल्यामुळे ती सुपा एमआयडीसी आज एवढी नावावर रुपाला आलेली एमआयडीसी. मणिपूर मध्ये महिलांवर एवढा हिंसाचार झाला, यांचा कोणता आपली संस्कृती अशी नाही, भाजपची संस्कृती अशी नाही. माझ्या घरासमोर सचिन आबा कोतकर साहेबांच्या पाठपुराव्याने 12 सभा मंडप सुजयदादा विखे यांनी मंजूर केले. रोडचे काम आमच्या इथं प्रत्येक भागात रोडचे काम सुजयदादांनी केले. त्यामुळे आम्ही पूर्ण एकमताने 15,000च्या लीडनी सुजयदादा विखे यांना निवडून आणणार. आणि विद्यार्थी राहिला प्रश्न विद्यार्थ्याचा, विद्यार्थी म्हणून आलोय. ऐकलं का? मराठा आरक्षणावर विचारलं या निवडणुकीत सगळ्यात मोठा प्रभाव राहणार आहे मराठा आरक्षणाचा. 9 लाख मराठा वोटिंग आहे नगर दक्षिण मराठा आरक्षणाबद्दल आम्ही काही दुमत नाही. वरच्यांनी जो पक्षांनी जो आपल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला मान्य राहील. आम्हाला तुम्हाला एक कार्यकर्ता जाऊ दे भाजपचा, तुम्हाला माणूस म्हणून काय वाटतं? द्यायला पाहिजे, ते म्हणजे द्यायला पाहिजे. बरोबर, 2च महिला आहे. तुम्ही या 50 लोकांचं ऐकून राहिलं. कुठलंही राजकारण हे महिलेपासून सुरू होतं आणि महिलेवरच स्टॉप होतो. बरोबर, राजकारण घरात पण मी हा अनुभव घेतो. महिलेपासून सुरू होतो, महिलेवर संपतं. आणि तुमची बायको सुद्धा तुम्हाला म्हणत असेल यांनाच मतदान करा. बरोबर, तुमचं मताला किंमत नाही, फक्त महिलेच्या मताला किंमत आहे. फक्त महिलेच्या मताला किंमत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर मी बोलतो. भाजपाने 10% आरक्षण दिलं. भाजपाने मागासवर्ग आयोग नेमला. भाजपाने 54 लाख नोंदी शोधून काढल्या. यांच्या नेत्यांनी काहीच केलं नाही, फक्त जातीत भांडणं लावले. वाजली तुतारी तुतारी तुतारी. मंडळी, हे असं इथं नगरमध्ये चर्चा झाली.
सगळ्यांनी माझा घामटा काढलेला आहे. दोनच स्त्रिया होत्या, दोनच स्त्रिया, पण अशा एकदम जबरदस्त स्त्रिया होत्या. त्यांनी एकदम सगळी घालून सोडली पूर्ण तुतारी वाजलेली आहे. मंडळी कोण जिंकणार हे मला काही माहित नाही. जिंकवणार हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुमच्यासाठी योग्य कोण माणूस आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. जाऊन मतदान करा, एकदम बिनधास्त मतदान करा. लोकांनी मतदान करा, पुढे विकास तुमचा आहे. आगे चलो. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिमाच गाठली. पण काय सांगू दादा, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरा. जबरदस्त, क्या बात आहे. मला यांच्या नरड्याचा हेवा वाटतं सगळ्यांच्या. हा काय जबरदस्त नरडे असतात यांचे, एकदम सुखत नाहीत. मी आपला थोडं यांच्याशी बोललो, एक अर्धा तास चर्चा केली की माझा आवाज बसतो, पण यांचे आवाज बसत नाहीत. मला वाटतं कार्यकर्ता व्हायला उत्तम नरड आणि जे नेत्यांनी सांगितलंय तेवढंच डोक्यात ठेवायचं, बाकी आपलं डोकं लावायचं नाही. असं जर तुमच्याकडे क्वालिटीज असतील तर तुम्ही फार चांगले कार्यकर्ता होऊ शकता, असं माझ्या हातात लक्षात आलेलं आहे. एवढी वारी करायला लागलो मी. आज इकडं नगरमध्ये आलो होतो, म्हटलं चर्चा करू, काय प्रश्न आहेत, काय प्रश्न मार्गी लागलेत, आणखीन काय विचार आहे, कोणाचा काय विचार आहे, कोण कोणत्या विचारांनी ही निवडणूक लढवतोय, ह्याचा जरा चर्चा करूया याची, म्हणून मी इथं आलो. पण परत नेमका गोंधळच झाला. मला असं वाटायला लागलं की गोंधळात गोंधळ अशा नावाची फिल्म आता आली पाहिजे. राजकारण उर्फ गोंधळात गोंधळ. तुम्ही बघत राहा गोंधळात गोंधळ, पण तुमच्या मनात गोंधळ ठेवू नका. तुमच्या मनात पक्केपणा ठेवा आणि यावेळेस मतदान जे करायचंय ते इतक्या सुज्ञ आणि इतक्या हुशार माणसाला आणि आपला विकास जो करणार आहे हे पक्केपणानं जेव्हा वाटेल त्याच माणसाला मतदान करा. पक्ष बघू नका, हे बघू नका, आमिष बघू नका, किती पैसे आले बघू नका, जात बघू नका. ऐच्छान सांगतो तुम्हाला, तुमच्या हातात पॉवर आहे, तुम्ही ती बजावली पाहिजे. मतदान करा. भेटूया पुढच्या टप्प्यावर. बघत राहा महायात्रा वारी लोकसभा. गाडी डायरेक्ट लोकसभेत जाणार, कुठेही थांबणार नाही, सांगून ठेवतो आत्ताच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.